कार्टेशियन कर्व मध्ये आपल्याला टोटली किती पॉईंट पाहिजे? 6 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट असतो सिमेट्री. सो सिमेट्रीचं काय आहे? जर x चा पॉवर इवन असेल तर सिमेट्रिक अबाउट y. जर y चा पॉवर इवन असेल तर सिमेट्रिक अबाउट x. आणि जर दोन्ही पॉवर इवन असतील तर सिमेट्रिक अबाउट बोथ. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्यात काय करायचं? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये फॉर x ऍक्सिस पुट y इज इक्वल टू 0. फॉर y ऍक्सिस पुट x इज इक्वल टू 0. सो एकदा x ची व्हॅल्यू 0 पुट करायची, y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एकदा y ची व्हॅल्यू 0 पुट करायची, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे टँजंट ॲट ओरिजिन. जर आपले जर पॉईंट 0 0 आले तर आपला टँजंट हा ओरिजिनला असणार. तर त्यावेळेस काय करायचं? लोवेस्ट डिग्री जी टर्म आहे त्याला इक्वल टू 0 करायचं. डिग्री म्हणजे पॉवर. नंतर फोर्थ आहे जर टँजंट ॲट अदर पॉईंट आले. अदर पॉईंट म्हणजे सपोज A0 0A असं दुसरे कोणतेही पॉईंट आले तर त्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. पहिलं तर dy बाय dx काढायचं. तो जर 0 आला तर टँजंट पॅरलल टू x ऍक्सिस. जर इन्फिनिटी आला तर टँजंट पॅरलल टू y ऍक्सिस. त्यानंतर पाचवा पॉईंट एसिम्पटोट. सो एसिम्पटोट काय असतो? कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन x इज इक्वल टू 0. त्यावेळेस x जर काही आन्सर निघालं तर ते असतं एसिम्पटोट पॅरलल टू x ऍक्सिस. आणि सिमिलरली विथ y तर एसिम्पटोट पॅरलल टू y ऍक्सिस. आणि नंतर रिजन ऑफ ऍब्सेन्स. तर तुम्हाला मी एक्झाम्पल द्वारे समजून सांगतो. सो फर्स्ट एक्झाम्पल, y square is equal to y square 2a minus x is equal to x cube. हा आहे तुमचा क्वेश्चन. तर फर्स्ट पॉइंट येईल आपला सिमेट्री. तर काय येईल बरं सिमेट्री? ते कशाचा पॉवर इवन आहे? y चा पॉवर इवन आहे का x चा पॉवर इवन आहे? Power of y is even. So curve is symmetric about so curve is symmetric about x axis. त्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये काय करायचंय? फॉर एक्स ऍक्सिस, फॉर एक्स ऍक्सिस आपण काय करतो? y ची व्हॅल्यू 0 पुट करतो. पुट y इज इक्वल टू 0. सो इक्वेशन मध्ये टाका y ची व्हॅल्यू 0. तर काय येईल? 0 2a मायनस x इज इक्वल टू काय येईल? x क्यूब. सो काय होईल? पूर्ण 0 ने मल्टिप्लाय केलं 0 होईल. 0 इज इक्वल टू x क्यूब. सो x चा आन्सर किती येणार? 0. त्यानंतर पुढचा पॉइंट कोणता? फॉर y ऍक्सिस
पुट x इज इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण तर हे होईल 2a मायनस 0 इज इक्वल टू 0 चा क्यूब म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू आपण होईल 0. 2a राईटला गेलो 0/2a 0 होईल. सो y ची व्हॅल्यू पण काय ना 0. सो आपले पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आहेत? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आले? 0 0. बरोबर का? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर 0,0. इथपर्यंत समजलंय का? त्यानंतर थर्ड. हा बोला. एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तुम्ही मेन इक्वेशन मध्ये क्वेश्चन मध्ये तर 2a मायनस 0 इज इक्वल टू 0 क्यूब. बरोबर. तर हा 2a इकडे राईट साईडला गेलो काय होईल? डिवाइड होईल ना. 0/2a किती होईल? 0च होईल. म्हणून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आले 0 0. नंतर मग थर्ड पॉइंट टँजंट ऍट ओरिजिन. टँजंट ऍट ओरिजिन. टँजंट ऍट ओरिजिन मध्ये काय काय आहे? टँजंट ऍट ओरिजिन काय असतो? वाचा एकदा. रूल मध्ये काय आपल्या लोएस्ट डिग्री टर्मला इक्वल टू 0 करायचं. बरोबर. सो आधी इक्वेशन लिहूयात. इक्वेशन काय आपलं? y स्क्वेअर 2a मायनस x इज इक्वल टू x क्यूब आहे. तर y स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. हे होईल 2ay स्क्वेअर मायनस xy स्क्वेअर इज इक्वल टू x क्यूब. बरोबर का? तर मला सांगा यामध्ये याची डिग्री किती आहे? ए कॉन्स्टंट आहे. सो याची डिग्री कन्सिडर होणार नाही. सो वायचा स्क्वेअर म्हणजे 2 डिग्री आहे इथे. याची डिग्री किती आहे? सेकंड टर्मची 2 + 1 इथे आहे 3 आणि याची पण 3 आहे. तर लोवेस्ट डिग्री टर्म कोणती झाली मग यामध्ये? 3 पैकी लोवेस्ट डिग्री कशाची आहे? सो त्याला इक्वल टू काय करायचं? 0 करायचं. लोवेस्ट डिग्री टर्म इक्वल टू 0. सो 2ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू काय येणार मग? 0. समजलंय का? आता टँजंट ऍट अदर पॉइंट हा पॉइंट येणारच नाही. का नाही येणार? कारण की आपला टँजंट ऍट ओरिजिन आलेला आहे. सो त्यामुळं अदर पॉइंट येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट डायरेक्ट पॉइंट घ्यायचा असेम्प्टोट. नेक्स्ट पॉइंट कोणता येणार? असेम्प्टोट. आता असेम्प्टोट कसा काढायचा? कोइफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन एक्स. कोइफिशियंट ऑफ highest degree term in x is equal to 0 करायचं आहे. सो हायेस्ट डिग्री टर्म x चा किती आहे? x क्यूब आहे का? इथे बघा वरती x च्या इक्वेशन मध्ये हायेस्ट डिग्री टर्म कोणती? ही आहे. बरोबर. त्याचा कोएफिशियंट किती आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 1 इज इक्वल टू 0 असतो. बट 1 कॅनॉट बी इक्वल टू 0. म्हणून असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. इथे काय येणार? असेम्प्टोट डज नॉट एक्झिस्ट. कारण की तिथे काही आन्सर आलंच नाही. आता बी कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म इन y इज इक्वल टू 0. सो आता हे जे इक्वेशन आहे यामधनं y स्क्वेअर जर कॉमन काढलं तर इक्वेशन काय बनेल बरं? की आपलं जनरल डायरेक्ट क्वेश्चन वाले इक्वेशन काय आहे? 2a मायनस x इज इक्वल टू x क्यूब. बरोबर. सो y चा कोएफिशियंट किती आहे इथे? 2a मायनस x झाला का? पहिले तर हायेस्ट डिग्री y ची कोणती आहे? ही आहे हायेस्ट डिग्री. त्याच्यासोबत आहे कोएफिशियंट 2a मायनस x. सो त्याला इक्वल टू 0 करायचं. सो 2a minus x is equal to 0.
सो 2a इज इक्वल टू एक्स. सो एसिम्पटोट कुठे असणार आहे? एक्स इज इक्वल टू 2a ला असणार आहे एसिम्पटोट. पॅरलल टू काय येणार? वाय ऍक्सिस. इथे येणार एसिम्पटोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. पॅरलल टू वाय ऍक्सिस. इथपर्यंत समजलंय का? यात काही डाऊट असेल तर विचारा. ओके, सो आता आपल्याला कर्व ड्रॉ करायचा आहे. सो तो आता प्रॉपर लक्ष द्या, कर्व कसा ड्रॉ करणार आपण, आणि त्यानंतर आपण करणार रिजन ऑफ ऍब्सेन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सिस ड्रॉ करून घ्यायचे, एक्स आणि वाय. सो एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. त्यानंतर आता टँजेंट कुठे आहे आपला? टँजेंट हा 0 0 ला आहे. तर आधी एसिम्पटोट काढून घेऊयात. एसिम्पटोट कुठे आहे? एसिम्पटोट आहे पॅरलल टू वाय ऍक्सिस. आपला वाय ऍक्सिस हा आहे, एसिम्पटोट इथे येणार पॅरलल टू वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस ला पॅरलल. तो कुठे आहे? 2a ला आहे. एक्स ची व्हॅल्यू 2a असताना. सो इथे 0, इथे a आणि इथे 2a. तर हा झाला आपला एसिम्पटोट. ठीक आहे. नंतर टँजेंट ऍट 0 0 आहे, म्हणजे टँजेंट कुठे येणार? टँजेंट येणार आपला इथे. हा आहे आपला 0 0 टँजेंट. आता कर्व कसा ड्रॉ होईल आपला बघा. एसिम्पटोट इथनं असं इकडे जाईल, एसिम्पटोटच्या क्लोज जायचा, त्याला टच नाही करायचा, फक्त क्लोज जायचं. अँड सिमेट्रिक अबाउट एक्स आहे, जसा वरती असेल तसाच खाली पण राहील. सो हा झाला तुमचा कर्व. त्याच्यामध्ये आपला कर्व कुठपासून कुठपर्यंत आहे? 0 to 2a पर्यंत, बरोबर का? सो रिजन ऑफ ऍब्सेन्स काय येणार? रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये जस्ट सिंपल एक लाईन लिहायची. पॉइंट रिजन ऑफ ऍब्सेन्स रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये येईल 0. कर्व जो आहे आपला 0 to x, x to 2a. हा झाला आपला टोटल क्वेश्चन सॉल्व. कर्व ड्रॉ कसा केला? फर्स्ट आपण ऍक्सिस काढले, त्यानंतर एसिम्पटोट ड्रॉ केला, त्यानंतर टँजेंट ड्रॉ केला, आणि नंतर एसिम्पटोटला क्लोज केलं, कर्व क्लोज केलं. तो अशा प्रकारे हा आहे क्वेश्चन. हा बोला. ओके. सो याचे 5 पॉईंट 6 पॉईंट लक्षात ठेवावं लागतील. पहिलं तर कोणकोणते आहेत? कार्टेशियन कर्व मध्ये सिमेट्री आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, टँजेंट ऍट ओरिजिन आहे, त्यानंतर टँजेंट ऍट अदर पॉइंट आहे, एसिम्पटोट आहे, रिजन ऑफ ऍब्सेन्स. तर पहिला पॉइंट सिमेट्री. तर काय आहे सिमेट्रीचा? काय रूल असतो? जर y चा पॉवर इवन असेल तर सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस, जर x चा पॉवर इवन असेल तर सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. सो ह्या एक्झाम्पल मध्ये कशाचा पॉवर इवन आहे? y चा पॉवर इवन आहे. सो म्हणून सिमेट्रिक अबाउट काय झाला? एक्स ऍक्सिस अपोजिट मध्ये. ठीक आहे. नंतर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तो कसा फाइंड करायचा? फॉर एक्स ऍक्सिस y ची व्हॅल्यू 0 पुट करा इक्वेशन मध्ये, यावरून आला x. फॉर वाय ऍक्सिस x ची व्हॅल्यू 0 पुट करा, त्यावरून आला y. सो जे पॉइंट आले 0 0, ते झाले तुमचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता 0 0 म्हणजे ओरिजिन. सो टँजेंट ऍट ओरिजिन आला. सो टँजेंट ऍट ओरिजिन काय असतो? लोएस्ट डिग्री टर्मला इक्वल टू 0 करायचं असतं. सो आपण या इक्वेशनला एक्सपांड केलं, प्रत्येकाची डिग्री फाइंड आउट केली. इथे आली 2, इथे आली 3, इथे आली 3. सो लोएस्ट डिग्री टर्म झाली 2a स्क्वेअर 2ay स्क्वेअर, त्याला इक्वल टू 0 केलं, तिथनं y इज इक्वल टू 0 आला. सो y ची व्हॅल्यू 0 असताना टँजेंट आहे. सो ग्राफ मध्ये y ची व्हॅल्यू 0 कुठे असते? आता तुमचा ग्राफ आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. तर y ची व्हॅल्यू 0 कुठे असते? एक्स ऍक्सिसला y ची व्हॅल्यू किती 0 असणार ना? y ची व्हॅल्यू इथे 1 2 3 असणार, बरोबर? खाली -1 -2 -3 असणार. तर 0 कुठे असणार?
एक्स ऍक्सिसला 0 असणार, म्हणून टँजेंट आपला इथे आला. समजलंय का? त्यानंतर एसिम्पटोट कोएफिशियंट ऑफ हायर डिग्री टर्म इन एक्स इज इक्वल टू 0 करायचंय. तो इथेच आपण डिग्री काढली होती, तर हायर डिग्री टर्मचा कोएफिशियंट एक्सचा 1 आहे, सो 1 इज इक्वल टू 0. बट 1 हा 0 इक्वल टू नसणार आहे, म्हणून एसिम्पटोट डज नॉट एक्झिस्ट. अँड सिमिलरली y साठी कोएफिशियंट ऑफ हायर डिग्री टर्म इन y, सो त्यावरनं 2a मायनस एक्स आहे, सो एक्सचा आन्सर भेटला आपल्याला 2a. सो एसिम्पटोट पॅरलल टू y ऍक्सिस ऍट x इज इक्वल टू 2a. त्यानंतर मग आपण एसिम्पटोटचा रूल काय आहे? कोइफिशियंट ऑफ हायर डिग्री टर्म इन एक्स, जे आपलं इक्वेशन आहे त्यातला एक्सचा हायेस्ट पॉवर जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट इक्वल टू 0 करायचा आहे. आता हे जे इक्वेशन लिहिलंय आपण, याच्यामध्ये एक्सचा हायेस्ट पॉवर हा आहे का? एक्स क्यूब. त्याचा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे, इक्वल टू 0. बट 1 कॅनॉट बी इक्वल टू 0, म्हणून एसिम्पटोट डज नॉट एक्झिस्ट. समजलंय का? अँड सिमिलरली y साठी, y चा हायेस्ट पॉवर किती आहे? हा आहे y स्क्वेअर, त्याचा कोएफिशियंट आहे 2a मायनस एक्स इज इक्वल टू 0 केला, त्यावरनं x ची व्हॅल्यू भेटली. सो x ची व्हॅल्यू भेटली म्हणजे आपला एसिम्पटोट पॅरलल टू y ऍक्सिस आहे. कुठे आहे तो पॅरलल? x ची व्हॅल्यू 2a असताना. सो मग आपण कर्व ड्रॉ केला. तो कसा ड्रॉ केला कर्व? आधी एक्स वाय ऍक्सिस काढले, नंतर एसिम्पटोट काढला 2a च्या ठिकाणी पॅरलल टू y ऍक्सिस, नंतर टँजेंट काढला आणि नंतर ड्रॉ करून घेतले. समजलंय? आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हे तुम्हाला जे 5-6 पॉइंट आहेत ते तुम्हाला लर्न करावे लागतील, ते कसे काढायचे ते एकदा पाठ झाले तुमचे की बाकी तर मग खूप इझी आहे. सो आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात. एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स. ए मायनस एक्स. सो पहिला पॉइंट येईल आपला सिमेट्री. कशाचा पॉवर इवन आहे? Power of y is even, so symmetric about x axis. Or symmetric about x axis. नंतर सेकंड पॉइंट काय येईल? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय करतो आपण? फॉर एक्स ऍक्सिस पुट y इज इक्वल टू 0. तर y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण, तर x इंटू 0 इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स. सर ए स्क्वेअर पण 0 होईल, तर 0 इज इक्वल टू होईल ए मायनस एक्स. सो एक्स ची व्हॅल्यू किती येणार? एक्स ची व्हॅल्यू आली ए. अँड फॉर वाय ऍक्सिस, पुट एक्स इज इक्वल टू 0. सो एक्स ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण, तर हे होईल 0 इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस 0. तर इथे काय होणार? हा 0 जर इकडे घेतला तर वाय ची व्हॅल्यू काय येणार? 0 येईल. सो आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आले? सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आर ए कॉमा 0. बरोबर का?
आता तिसरा टँजंट ॲट ओरिजिन येईल का? आता टँजंट ॲट ओरिजिन येणार नाही. टँजंट ॲट ओरिजिन कधी येतो? ज्यावेळेस तुमचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे 0, 0 असतात. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत A0, म्हणजे आता टँजंट ॲट अदर पॉइंट येणार. टँजंट्स ॲट अदर पॉइंट. सो टँजंट ॲट अदर पॉइंटला कसं करतो आपण? काय रूल आहे? dy बाय dx जर 0 आला तर टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस, आणि dy बाय dx जर इन्फिनिटी आला तर टँजंट पॅरलल टू वाय ऍक्सिस. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इक्वेशन लिहूयात. इक्वेशन आहे आपल्याकडे एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स. सो एक्स ला आपण राईट साइडला घेऊन जाऊयात. तर काय होईल मग? हे वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स डिवाइड बाय एक्स. आता करा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय डेरिव्हेटिव्ह येईल आता? 2y dy by dx is equal to d by dx of, as it is टर्म लिहा, a square a minus x divided by x. आता डेरिव्हेटिव्ह करायची गरज नाहीये, तरी सुद्धा डायरेक्टली आन्सर येतं. सो dy by dx at a comma 0 is equal to 1 upon 2y d by dx ब्रॅकेट मध्ये a square a minus x divided by x ब्रॅकेट कम्प्लीट. ओके. सो आता x ची व्हॅल्यू a आहे, y ची व्हॅल्यू 0 आहे. सो 1/0 काय असतो? 1/0 काय असतो? 1/0 असतो इन्फिनिटी. सो y ची व्हॅल्यू जर 0 टाकली इथे, सो dy बाय dx ची आन्सर काय येईल? dy बाय dx इज इक्वल टू इन्फिनिटी आन्सर येईल का? या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर 1/0 होईल डायरेक्टली इन्फिनिटी. तर बाकी करायची गरज नाहीये. सो तुमचं dy बाय dx आन्सर काय आलं? इन्फिनिटी आलं. आता जे तुम्ही फॉर्म्युले लिहिलेले सुरुवातीला, त्यामध्ये बघा dy बाय dx जर आन्सर 0 आलं तर आपण काय म्हणतो? टँजंट कुठे आहे? टँजंट पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे का? चेक करा. टँजंट पॅरलल टू वाय ऍक्सिस. समजलं की? dy बाय dx ऍट ए पॉइंट 0 पॉइंट वर फाइंड आउट करायचे. सो y ची व्हॅल्यू 0 पुट केली तो 1/0 असतो इन्फिनिटी. त्यानुसार dy बाय dx आन्सर येणार इन्फिनिटी. टँजंट पॅरलल टू वाय ऍक्सिस. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट काढायचा तो म्हणजे असिम्प्टोट. सो फोर्थ पॉइंट येईल असिम्प्टोट. सो इक्वेशन लिहितो मी आधी. एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स. तर आधी ए स्क्वेअर ने मल्टिप्लाय करूयात. हे होईल एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब मायनस ए स्क्वेअर एक्स. आता हा जो ए स्क्वेअर एक्स आहे तो लेफ्टला घेऊयात. एक्स वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ए क्यूब. इथनं करूयात आपण एक्स कॉमन. सो हा होईल वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब. सो असिम्प्टोट काय असतो? हायेस्ट डिग्री कोइफिशियंट इज इक्वल टू 0.
coefficient of highest degree in x is equal to 0. तर काय कोएफिशिएंट x चा x एकच इक्वेशन म्हणजे तोच हायेस्ट असणार त्याचा कोएफिशिएंट आहे y स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो काय होईल y स्क्वेअर इज इक्वल टू मायनस a स्क्वेअर. आता इथे मायनस आला म्हणजे इमॅजिनरी आला अँड इमॅजिनरी आल्यामुळं asymptote does not exist. काय येईल asymptote does not exist. आता हे झालं एक्स ऍक्सिस साठी. आता वाय ऍक्सिस साठी बघूया, वाय साठी बघूया. सो वापस इक्वेशन लिहायचंय. काय इक्वेशन आहे आपलं एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ए मायनस एक्स. सो हायेस्ट डिग्री टर्म कोणती आहे कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म in y is equal to 0. So हायेस्ट डिग्री टर्म किती आहे y स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशिएंट किती आहे x आहे. सो x इज इक्वल टू डायरेक्टली 0 होईल. x इज इक्वल टू 0. सो यावरनं काय होईल asymptote parallel to y axis. asymptote parallel to y axis. आणि कुठे आहे तो पॅरलल x ची व्हॅल्यू 0 असताना पॅरलल आहे. सो समजले का इथपर्यंत. आता आपल्याला करायचं कर्व ड्रॉ. कुठे करायचं कर्व ड्रॉ ठीक आहे इकडे करूयात. एक्स ऍक्सिस y ऍक्सिस. सो asymptote कुठे आहे asymptote आहे पॅरलल टू y ऍक्सिस ऍट x इज इक्वल टू 0. सो x ची व्हॅल्यू 0 कुठे असेल बरं x ची व्हॅल्यू 0 y ऍक्सिस वर असते. सो हा झाला तुमचा asymptote. asymptote at x is equal to 0. and tangent कुठे आहे tangent बघा tangent आहे पॅरलल टू y ऍक्सिस. tangentचा पॉइंट काय x इज इक्वल टू a आहे. सो x ची व्हॅल्यू a कुठे असणार आहे सपोज इथे असेल a ची व्हॅल्यू हा 0 हा आहे. सो हा असेल आपला tangent. हा झाला आपला tangent. सो मग कर्व कसा ड्रॉ करायचा asymptote ला क्लोज घेतो आपण. सो हा होईल अशा प्रकारे. and similarly downward. सो तुमचा कर्व कुठे प्रेझेंट आहे रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये काय येणार रिजन ऑफ ऍब्सेन्स मध्ये येईल 0 x a 0 a ग्रेटर देन x ग्रेटर देन a. हा झाला तुमचा क्वेश्चन सॉल्व. समजले का
काय डाऊट असेल तर विचारा. कार्टेशियन कर्व थोडासा मोठा आहे, बट यामध्ये तुम्हाला मार्क भेटतात. जर तुम्ही जर 5 पॉईंट पाठ केले तुम्हाला मार्क भेटतील. सिमेट्री, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, टँजेंट एट ओरिजिन येईल किंवा टँजेंट एट अदर पॉइंट येईल, डिपेंड अपॉन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. नंतर एसिम्पटोट आणि नंतर रिजन ऑफ ऍब्सेन्स. काय म्हटलं? अच्छा, पीवायक्यूचा का? घेऊयात. आधी मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पलची प्रॅक्टिस होऊन देतोय, नंतर आपण पीवायक्यू उद्या सॉल्व्ह करूयात. सो आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर 3. y² x minus a is equal to x² 2a minus x. आता यामध्ये कशाचं पॉवर इवन आहे बरं? एक्सचा आहे की वायचा आहे? दोन्हींचा कुठे दिसतोय तुम्हाला? एक्सचा पॉवर 1 पण आहे ना काही ठिकाणी. थ्रू आउट पाहिजे, थ्रू आउट. फक्त वायचा पॉवर इवन आहे, एक्सचा पॉवर इवन नाहीये. इथे 1 आहे, इथे 1 आहे, तो ऑड झाला ना. पॉवर ऑफ y is even, so curve symmetric about x-axis. So सिमेट्री झालं. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय करतो आपण? फॉर एक्स एक्सिस पुट y is equal to 0. तर y ची व्हॅल्यू 0 पुट करा. तर हा होईल 0 x minus a is equal to x² 2a minus x. So how will 0 is equal to x² 2a minus x. So x² पण 0 च्या साईडला जाईल, तर तो पण 0 होईल. हे राहील 2a minus x. सो x ची व्हॅल्यू किती येईल? 2a. and for x axis, for y axis करा आता. For y axis put x is equal to 0. So x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण, तर हे होईल y² 0 minus a is equal to 0² 2a minus 0. तर हा होईल पूर्ण 0. y² is equal to minus a. So y² is equal to 0, y is equal to 0. So point of intersection काय येतील? 2a 0. Point of intersection are 2a, 0. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट टँजेंट एट ओरिजिन येईल का आता? टँजेंट एट ओरिजिन येईल का टँजेंट एट अदर पॉइंट येईल? बरोबर, टँजेंट ऍट अदर पॉइंट. ओरिजिन कधी येतो? ज्यावेळेस 0 0 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतात त्यावेळेस.
tangent at other points. सो tangent at other points चा काय रूल आहे? dy by dx एक तर 0 आला पाहिजे किंवा इन्फिनिटी आला पाहिजे. सो सगळ्यात आधी आपल्याला इक्वेशन लिहावं लागेल y स्क्वेअर x मायनस a इज इक्वल टू x स्क्वेअर 2a मायनस x. सेम मागच्या एक्झाम्पल सारखं y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर 2a minus x divided by x minus a. So याला करा differentiate with respect to x. तर इकडे लिहितो मी, ठीक आहे, खालीच लिहितो. सो काय होईल मग? 2y divided by dx is equal to d by dx of, as it is term there, x square 2a minus x divided by x minus a. So dy by dx is 1 upon 2y d by dx x square 2a minus x divided by x minus a. dy by dx at 2a comma 0 is equal to काय ना infinity, and dy by dx जर आन्सर इन्फिनिटी आला, इन्फिनिटी कधी येतं? 1 by 0 इन्फिनिटी असतो. हा 2y घेतला ना राईटला. सो 1 by y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर इन्फिनिटी झालं. मग इन्फिनिटी झालं तर काय? टँजंट पॅरलल टू tangent is parallel to y axis. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येईल एसिम्पटोट. एसिम्पटोट कसं येईल आता? कोएफिशिएंट ऑफ हाई डिग्री टर्म इन x इज इक्वल टू 0. त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल ह्या इक्वेशनला, जो क्वेश्चन आहे तो. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? हा होईल एक्स वाय स्क्वेअर मायनस ए वाय स्क्वेअर. ह्या वाय स्क्वेअर ने मल्टिप्लाय करतोय ह्या ब्रॅकेटला, इज इक्वल टू 2ax स्क्वेअर मायनस एक्स क्यूब. त्याच्यामध्ये हायेस्ट डिग्री टर्म कोणती आहे एक्स ची? ही आहे का? कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म in x is equal to 0. So आता कोएफिशिएंट किती आहे? हायेस्ट डिग्री टर्मचा 1 आहे, is equal to 0, but 1 cannot be 0. So asymptote does not exist. त्यानंतर हा झाला एक्स ऍक्सिस साठी. सिमिलरली काय साठी? वाय ऍक्सिस साठी काढायचं आहे. सो वाय ऍक्सिस साठी काय असणार आहे? हायेस्ट डिग्री टर्म काय? वाय ची वाय स्क्वेअर आहे, त्याचा कोएफिशिएंट इज इक्वल टू 0 करा. कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म in y is equal to 0. सो हाय डिग्री टर्म कोणती आहे? वाय ची वाय स्क्वेअर आहे हा, त्याचा कोएफिशिएंट आहे एक्स मायनस ए इज इक्वल टू 0. सो एक्स ची व्हॅल्यू आली ए. सो त्यावरनं काय? त्यावरनं येईल एसिम्पटोट पॅरलल टू वाय ऍक्सिस.
ओके, इथपर्यंत समजले का? आता असिम्प्टोट नंतर आपण ड्रॉ करतो कर्व. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. सो असिम्प्टोट कुठे आहे? पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे आणि एक्स इज इक्वल टू ए ला आहे. सो आपला असिम्प्टोट येईल हा 0.00. एक्स ऍक्सिसचा ए पॉइंट कन्सिडर करा, इथे असेल सपोज, आणि इथे आहे सपोज 2a पॉइंट. सो ए पॉइंटला आहे आपला असिम्प्टोट, तो ड्रॉ करा. हा झाला असिम्प्टोट. त्यानंतर टँजंट कुठे आहे? टँजंट आहे 2a ला पॅरलल टू वाय ऍक्सिस. म्हणजे तुमचा टँजंट येईल इथे. जो आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो का, त्याच ठिकाणी टँजंट असतो. हा झाला टँजंट. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 2a आहे आणि पॅरलल टू वाय ऍक्सिस आहे. आता कर्व ड्रॉ करायचा आहे. कर्व कसा येईल? असिम्प्टोटच्या क्लोज घ्यायचा, टच नाही करायचं त्याला. तर हा झाला तुमचा कर्व. अँड लास्ट स्टेप येईल रिजन ऑफ ऍब्सेन्स. रिजन ऑफ ऍब्सेन्स. सो त्यामध्ये येईल कर्व कुठपासून कुठपर्यंत आहे? ए टू 2a मध्ये आहे आपला कर्व. सो ए एक्स टू ए.